ही आपली पालक भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता. आणि या पालकेमध्ये आपण ही डाळ भाजून घातल्यामुळे पालकेचा असा उग्र वास किंवा बिलकुल जाणवत नाही. आणि अशा प्रकारे जर तुम्ही डाळ वापरून पाहिली तर खरंच भाजी खूप आवडीने खातील. आणि नक्कीच ट्राय करा. आणि ट्राय केल्याच्यानंतर तुम्ही कमेंट्समध्येही कळवू शकता ही भाजी खरंच किती सुंदर, दिसायला पण सुंदर आहे आणि चवीला पण एकदम चविष्ट बनते. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपण पालक भाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही पालक भाजी घेतली आणि पालक भाजी आपली स्वच्छ करून घ्यायची आहे. याला व्यवस्थित मी केलेलं नाही, हेही करून घेणार आहे. आणि सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणजे ही पालक आपली गावरान पालक आहे. गावरान पालक ओळखायची कशी? या पालकाचे असे छोटे पानं असतात तेव्हा ती पालक गावरान असते आणि ती चवीलाही खूप चांगली असते आणि पौष्टिक पण. चला आपण ही अशी पालक निवडून घेऊयात. या पालकाचे आपल्याला असे देठ निवडून घ्यायचे आहेत. यातले असे खराब झालेले पालक बाजूला काढून ठेवायचे आहे. चांगल्या प्रकारची ही पालक आपल्याला तोडून घ्यायची. सर्व पालक मी अशी चांगली तोडून घेते. ही सर्व पालक आपली निवडून झालेली आहे. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. कट करत असताना आपण असे देठ पण मध्येच घ्यायचे. ही सर्व पालक आपली कट करून झालेली आहे. आता आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. ही पालक आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. चला आता भाजी बनवूयात आपण याची. इकडे गॅसवरती आपण कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये तेलही घातले. आता आपल्याला काय करायचे, यामध्ये ही मोहरी घालायची. हे थोडंसं जिरं घाला. यामध्ये हे लसूण पेस्ट घाला आणि हे मिक्स करून घ्या. हा लसूण भाजलेला आहे. यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालायची. ही तेलामध्येच घाला आणि ह्या डाळीला थोडंसं भाजून घ्या. ही डाळ अशी आपली भाजलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घाला. ही डाळ अशी चांगली ब्राऊन कलरची होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला. आता यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्या. पाहू शकता हा डाळीचा कलर आपला छान आलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये अशी अर्ध कच्ची ही भाजी आणि डाळही शिजलेली आहे. आता आपल्याला यामध्ये ना घालायचे हे चवीनुसार लाल तिखट. त्यानंतर घालायचे आपल्याला हे जिरं पावडर आणि धन पावडर. हे मी 1 चमचा वापरलेला आहे. माझ्याकडं ते मिक्स आहे आणि तुमच्याकडे जर सेपरेट असेल तर तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये घालायची ही हळदी पावडर. हे आता मिक्स करून घ्या. ही आपली पालक भाजी शिजवून झालेली आहे आणि पाहू शकता अगदी ही छान प्रकारे शिजलेली आहे. ही माझ्या घरची भाजी मी अशाच प्रकारे करते. तुम्ही सुद्धा करून पाहू शकता. ही भाजलेली डाळीचा यामध्ये खूप छान असा फ्लेवर मिक्स होतो.
आणि ह्या पालकाचा असा उंगीरपणा यामध्ये बिलकुल राहत नाही. अगदी ही भाजी आपली शिजवून झालेली आहे. नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नक्कीच ट्राय करून पहा ही भाजी आपण कशा प्रकारे बनवली आहे आणि कशा प्रकारे याची टेस्ट आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सुद्धा कळू शकता.